जय शिवाजी दादा. तुमचा अनुभव काय आहे सांगा स्वजगावबद्दल. तुम्ही कशा आला स्वजगावमध्ये? स्वजगावात मी 2017 साली आलो. 2011 साली मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. समजत नव्हतं काय करायचं, खूप सारे विचार, टेन्शन आणि कळतच नव्हतं काय झाले. असं बोलता येत नव्हतं. पुढच्या समोरचं माझ्याशी बोलते पण मला त्याच्याशी बोलता येत नव्हतं. आणि ते एका वेगळ्या झोनमध्ये घेऊन चालत होते डिप्रेशनला. 6 ते 7 वर्ष खूप मोठे असतात त्या डिप्रेशनमध्ये. आणि घरचे मला देऊ शकत नाही, मात्रिका नाही, तांत्रिका नाही. माझी स्थिती अजून दिवसेंदिवस अशी खराब होत चालली होती. आणि एक समांतर असं चाललं होतं, कुंडली शक्तीचा शोध मी घेत होतो. तर मला एक कुठेतरी माहीत होतं, जर ती शक्ती जागृत झाली नाही तर आपलं हे जे काही आजार आहे तो बरा होणार नाही. कारण डॉक्टर 5 ते 6 वर्ष गेला. डॉक्टरने सांगितलं बाळा हे तुझं बरं होण्याच्या बाहेरचं आहे, तू असंच ध्यान कर किंवा असं काहीतरी नाही, व्यायाम कर, एक्सरसाइज कर, असं काहीतरी कर. हे डॉक्टरच्या पलीकडचं आहे. अच्छा, थोडं आध्यात्मिक त्याला मार्गाने बघ, काहीतरी आध्यात्मिक कर वगैरे असं मन शांत करण्यासाठी ध्यान वगैरे असं हा ध्यान वगैरे कर असं काहीतरी. पण मला समजत नव्हतं की काय करायचं. मग मी ते यूट्यूबला हा बाबा बघ, तो बाबा बघ, कोणतरी माझी कुंडली जागृत करेल, खूप सारे बाबा पाहिले. ते सगळे म्हणजे असे समर्थ नव्हते कुंडली जागृत करण्यात. मला कळतच नव्हतं की नक्की कोण करेल. मला असं वाटायचं कुठंतरी कोणतरी करीत असेल. मी शोध घेत होतो. असा शोध घेता घेता असं आमच्या गावामध्ये एका दुकानदाराकडे गेलो. राजूभाऊ जाधव त्यांचं नाव, लॉन्ड्रीच दुकान होतं त्यांचं. आणि इस्त्री कपडे करायला गेलो. आणि तर त्यांना विचारलं, त्यांच्या दुकानामध्ये विश्व मातेंच्या कॅलेंडरमध्ये फोटो पाहिला. त्यांना मी म्हटलं की राजूभाऊ हे कोण आहे आणि तुम्ही हे काय करताय? ते म्हणले की माताजी निर्मला देवी, श्री माताजी निर्मला देवी आणि आमचा सहयोग आहे. आणि सहयोगात आम्ही असं ध्यान करतो. मी त्यांना विचारलं याच्यामध्ये माझं कुंडली शक्ती जागरण होईल का? ते म्हणजे हो होईल. मी त्यांना असं म्हटलं की जर माझं कुंडली शक्ती जागरण झालं तर मी तुम्हाला म्हणेल तेवढे पैसे तू म्हणले 30,000 द्या, 50,000, मी जेवढे पाहिजे तेवढे सगळे दे. मी किती पैसे द्यायचे तर माझं कुंडली शक्ती जागरण झालं पाहिजे. तर ते असं म्हटले की याच्यामध्ये पैसे लागत नाही, याच्यामध्ये तुला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. कुंडली शक्तीसाठी पैसे लागत नाही, तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल. आणि सहयोगात कुंडली शक्तीचं जागरण होतं. त्यांनी मला जवळच्या सेंटरमध्ये जायला सांगितलं. राजगुरुनगरमध्ये मी गेलो. तर मी तिथे गेलो. तर डिप्रेशन भरपूर असल्यामुळं, त्या लिफ्टच्या बाधा भरपूर असल्यामुळं मी सेंटरला बसलो तर माझा थरथर काप व्हायचा एकदम. असं मी असं टणटण उडायचं एकदम. आणि तिथे लोक घाबरायचे. मग घाबरायचे म्हणजे थोडीशी डिस्टर्ब व्हायची म्हणा, किंवा त्यांना असं वाटायचं याला काय झालं असं, मला काय. हां, पण ते बिचारे कधी काही बोलले नाही मला, किंवा तू येऊ नको किंवा असं काही नाही. कारण ते सगळे आत्मसाक्षात्कार लोक असतात. आणि मग 1 सेंटर 2 सेंटर नंतर मला कळलं माझ्या गावाजवळ सेंटर आहे अवसरला. मी अवसरला जायला लागलो. तिथे पण तोच प्रकार, थरथर 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 लट कापायचा. म्हणजे माझ्यात जी निगेटिव्ह होती, जे डिप्रेशन होतं, ते शिमातींसमोर बसल्यावर ते थरथर कापायचं होतं. बरोबर. आणि हळूहळू 1 2 3 4 5 सेंटर करत हळूहळू प्रचार प्रसार करायला लागलो, हळूहळू पूजा करायला लागलो. ते असं करत 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 पूर्ण मी रिकवर झालो. आणि मी सहयोगात स्थिर झालो. तेव्हापासून श्रीमातांच्या पूजा असतील, त्यांचा प्रचार प्रसार असेल, सेंटर असेल, श्रीमातांचं कोणतेही कार्य असेल त्यात मी जात असतो. कारण श्रीमातांनी मला एवढ्या भयानक आजारापासून बाहेर काढलं. आणि बाहेरच नाही काढलं तर मला एक वेगळीच दुनिया, ही आत्मसाक्षात्कारी पण, किंवा हे जे सहयोगाचं हे जे आहे ओरा, जे डायमेन्शन आहे जे मी शोधत होतो. सुरुवातीला खूप चुकीची लोकं भेटली आणि शेवटीच जे खरं भेटलं ते शेवटी भेटलं. मी असं सहज स्थिर झालो. 2017 ते आज 2024-25 म्हणजे अशी 8-9 वर्ष मला सहजोगात झाली. आता मी पूर्णपणे स्थिर आहे, जॉब करतो आहे आणि मी खूप आनंदी आहे आणि खूप समाधानी आहे. तुम्हाला अशी अनुभूती कधी आली की तुमच्या हातावर चैतन्य जाणवतं, की तुम्हाला असं सदैव पूर्ण विश्वास कधी बसला, की तुमचा आजार बरा झाल्यानंतर बसला, का असा काय अनुभव आला तुम्हाला की
खूप व्हायब्रेशन आले आहेत किंवा तुम्हाला एखादं मिरॅकल झालं आहे किंवा तुमच्या लाईफमध्ये काय बदल झाला आहे असं कधी तुम्हाला वाटलं? एक वे असतो ना आपल्याला, एक असं की आपल्याला पूर्ण विश्वास बसतो, म्हणजे आपण आधी चापथडत असतो की हां हे खरं आहे का, ते खरं आहे का, ते खरं आहे का. मग श्रीमाताजी तुम्हाला कशा मिळाल्या आणि कसं काय तुम्ही पूर्णपणे समर्पण तुमचं दिलं त्यावेळेस? म्हणजे माझा विश्वास श्रीमाताजी कसा बसला? हां. तर सुरुवातीला व्हायब्रेशन तर समजत नव्हतं काही, पण एक गोष्ट होती की श्रीमाताजी समोर बसल्या मला थरकाप व्हायचा माझा, म्हणजे जे माझ्यातलं निगेटिव्ह होतं ना ते घाबरायचं आणि त्याच्यावरून जाणीव झाली की हे काहीतरी आहे बाबा. बरोबर. आणि व्हायब्रेशन सुरुवातीला जाणवलेच नाही, पण हळूहळू एक 2-3 महिन्यानंतर हळूहळू थोडंसं नॉर्मल जाणवायला लागलं. नंतर ना मग मी आपल्या CBDला जो आहे CBDला गेलो, जो आपला सहजोगा दवाखाना आहे त्याच्यानंतर गेल्यानंतर ना माझी निगेटिव्ह बरीच कमी झाली आणि हळूहळू मला व्हायब्रेशन जाणवायला लागले. पण लगेच नाही जाणवले, पण लगेच हे जाणवत होतं का माझा थरकाप व्हायचा आणि मला वाटायचं हे काहीतरी आहे ते विनाकारण असा थरकाप होणार नाही. बरोबर. त्यावेळेसच मला जाणवलं होतं हे काहीतरी आहे, फक्त आपल्याला संयम धरावा लागेल, थोडासा वेळ द्यावा लागेल आणि त्याशिवाय आपल्याला मला काही पर्यायच नव्हतं, कारण की सगळे दुनियाचे सगळे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले होते. मला पण एक जाणवत होतं की हे काहीतरी आहे, यात पैसा पण लागत नाही आणि काहीतरी सत्य असं जाणवायचं, त्या निगेटिव्हिटीमुळे जाणवायचं, थरकाप व्हायचं ना त्याच्यावरून जाणवायचं की आणि मी रिलीफ व्हायचा. सेंटर झालं ना की माझा जो विचारांचा त्रास, टेन्शन त्रास एकदम रिलीफ व्हायचा, एकदम रिलीफ. आणि नंतर थोडा वाढायचा, पण सेंटर झाल्यानंतर ध्यान केल्यानंतर एकदम तो रिलीफ व्हायचा. त्याच्यावर मला ते जाणवायचं काहीतरी आहे, फक्त थोडासा संयम धरावा लागला. आणि मी फक्त बाबा तटस्थपणे पाहू बाबा 1 महिना 2 महिना 3 महिना असा विचार करायचो. आणि कधी पण आजपर्यंत पण तसाच दृष्टिकोन आहे की तटस्थपणे पाहिजे की नक्की काय होते. आणि तोच दृष्टिकोनामुळे मला आज नंतर मग व्हायब्रेशन जाणवायला लागले, कुंडली वर यायला लागली, चक्रांची जाणीव झाली, आर्थिक स्थिती सुधारली, घरचे पण खुश झाले, कारण की मला एकदम वेडा म्हणायला लागले लोक. पण आज मी व्यवस्थित बोलतोय, चालतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बोलतोय, एकदम नॉर्मल झालोय, असा माझा अनुभव सहज आहे. तुम्ही काय सांगाल की जे लोक या फेजमध्ये जात आहेत की ज्यांना सजग विश्वास किंवा ज्यांना काही आजार किंवा तुम्ही ज्या फेजमध्ये गेलात, तर त्या नवीन लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की श्रीमाताजी कशा आपल्याला मिळतात, भेटतात आणि आपला फेज कसा होतो आणि आपण काय संयम ठेवला पाहिजे सहयोग करताना? मी एकच सांगेल की या जगात असे काही आजार आहेत तर ते मेडिकल सायन्समध्ये बरे होत नाही, पण ते सहयोगात बरे होऊ शकतात. कारण सहयोग अशी एकमेव पद्धत आहे, एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्यात कुंडली शक्ती जागृत होते.